हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविंद। मी सारिका वीरा अनिलसिंह लांडे, दिंडोरी उपासना केंद्र। माझा मुलगा आहे 6 वर्षाचा। त्याच्या वेळेस प्रेग्नेंट असताना इतकं म्हणजे कुपोषित की त्याचं 9 महिने झाले तरी पण त्याचं पोटात असताना वजन वाढलंच नाही, 1.5 किलो। खूप दवाखाने केले, काही केले त्याचं वजन वाढत नव्हतं। पण माझी एकच श्रद्धा होती की माझा बापू आहे ना, काही होऊ शकत नाही, त्याच्या पुढे त्याची मर्जी। आम्ही दवाखान्यात गेलो, मखमलबादला मेतकर म्हणून आहे तपासायला, की डॉक्टरांनी असं सांगितलं की 9 महिने होऊन गेले, 9 महिने 9 दिवस होऊन गेले, तपासून आपण सिझेरिंग करू। परिस्थिती नाजूक असल्यामुळं आणि कोणाचाही आधार नसल्यामुळं फक्त बापू आधार। मी आईला म्हटलं, आई चल, त्याला ठेवायचं ठेवी, नाही राहिलं। पण माझी इतका विश्वास, इतकी श्रद्धा ना, माझा बापू तारेल त्याला कोण मारेल, एवढं सगळं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईच्या डोक्यात ते चक्र माझ्या पण माझा विश्वास होता, माझा बापू करील तो योग्य मार्ग। घरी आलो, आईला म्हटलं, आई मला खूप भूक लागली, खायला काहीतरी पटकन कर। आईने खायला केलं, मी जेवण केलं पोटभर। साधारणतः 8:30 झाले असतील रात्रीचे, आणि माझं पोट दुखायला लागलं। पोट दुखायला लागल्यानंतर दवाखान्यात गाडी केली, दवाखान्यात गेलो। दवाखान्यात गेल्यानंतर मी बापूंना प्रार्थना केली होती। तेव्हा तर माझे मिस्टर बापूंचं काही करत नव्हते। त्यांना फोन केला, ते अर्ध्या तासात असे आले। ते माझ्याकडं न येता त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, कारण आधी खूप दवाखाने आणि त्यात परिस्थिती इतकी नाजूक ना, त्यांनी अक्षरशः उपासनी पुस्तकं घेतली, तोडकं मोडकं कसंही असो ते उपासना केली त्यांनी। मी तिच्याकडे जात नाही, पण खरंच ती तुझी भक्त आहे ना, मग तिला सुखरूप याच्यातून काढ, असं त्यांनी बापूंना सांगितलं। 15 मिनिटात माझी डिलिव्हरी, म्हणजे त्यांनी उपासना चालू केली, मी तिकडं नॉर्मल डिलिव्हरी झाली। जिथं डॉक्टरांनी सिझर केलं तर बाळ व्यवस्थित राहील आणि नॉर्मल झाली तर बाळाला काचेत ठेवावं लागेल असं सांगितलं। तिथं काहीही न करता, पण कसलाही त्रास न होता नॉर्मल डिलिव्हरी झाली। मला बापाला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येक वेळा जेव्हा कधी माझं लग्न झालं तेव्हापासून जेव्हा मला दुःख आलं तेव्हा मी 1-2 लाईन म्हणायचे, बापू माझा पाठी राखा, त्याची लाडाची मी लेक। जेव्हा मला संकट आले, मला हेच आठवायचं। जेव्हा मला संकट, मला एकटं वाटायचं, तेव्हा मी प्रत्येक वेळा, आणि माझ्यासाठी हे मंत्र स्तोत्र सगळं हेच झालं होतं। आणि इतका आधार यायचा मला ह्याच्यामुळं की मी अक्षरशः प्रत्येक संकटातून ह्या तरुण जायचे, उभी राहायचे। अंबज्ञ श्रीराम नाथ सविंद।